भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथील उच्च शिक्षित तरुणांनी नोकरी सोडून कोरफड लागवड करत कमाविला वर्षाकाठी लाखोंचा नफा। हे आहेत लाखांदूर तालुक्यातील खेमराज भुते, उच्च शिक्षित शेतकरी। त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, पण शिक्षण झाल्याने त्यांनी एका कंपनीत नोकरी केली, पण त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता, म्हणून त्यांनी नोकरी सोडून गावात येत शेती केली। त्यांनी आधी कोरफड ॲलोवेराची लागवड केली व ही कोरफड दुसऱ्या कंपनीला विकत होते, पण त्यात त्यांना पाहिजे तसा नफा मिळत नव्हता, म्हणून त्यांनी आपल्या पत्नीची साथ घेतली व महिला बचत गटाच्या माध्यमातून एक कंपनी उघडली। याच कोरफडाने तयार होणारे वस्तू ते तयार करीत आहेत। आज वर्षाला 22 लाखापर्यंत त्यांचे प्रोडक्ट विकले जातात। त्यातून खर्च वजा केला असता त्यांना 13 लाखापर्यंत शुद्ध नफा मिळत आहे। इतकंच नव्हे तर गावातील 30 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे। मी प्रिया खेमराज भुते। जो आता हा उद्योग सुरू केलेला आहे, काय नेमकी संकल्पना होती, कशापासून सुरू केलेली? सुरुवातीला माझे मिस्टर हे सिप्ला कंपनीमध्ये होते। माझं लग्न झालेलं असताना तेव्हा काही फॅमिली अडचणी आल्या होत्या आम्हाला, आणि माझ्या मिस्टरांचे पण असं त्यांचं मनसुद्धा नव्हतं त्याच्या नोकरीमध्ये, आणि त्यांना व्यवसायाची आवड होती। त्याच्यामुळे आम्ही काही फॅमिली प्रॉब्लेममुळे आम्ही गावाकडे परत आलो। 1 वर्ष राहिलो सिप्लामध्ये तिथे गोव्याला, आणि नंतर आम्ही परत गावाकडे आलो। गावाकडे आल्यानंतर खूप 1 वर्ष आम्ही विचार केला की आपण काय करायचं। तर त्यांनीच अशी कल्पना सुचवली की आपण ॲलोवेरा लावायचं, कारण त्यांचं M.Pharm झालेलं होतं, त्याच्यामुळे त्यांना त्याच्याविषयी नॉलेज होतं। तर त्यांनी आम्ही दोघांनी सुरुवातीला कोरफडची लागवड केली, आणि लागवड केल्यानंतर आम्ही त्याची परिपक्वता जी असते ती 1 वर्ष होत नाही। 1 वर्ष झाल्याशिवाय आपण त्याला सेल करू शकत नाही। तर सुरुवातीला आम्ही पानं विकले, रोपं विकले। ते सेल व्हायला आम्हाला भरपूर म्हणजे मार्केट नव्हतं मिळत आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणी आल्या की हे आपण लावलं तर खरं, पण आपण याला सेल कुठं करायचं। तर सुरुवातीला आम्ही ज्यूस तयार केला ॲलोवेराचं, ज्यूस सेल करू लागलो। त्याची पाहिजे तेवढी विक्री होत नव्हती। नंतर कालांतराने आमच्या 2020ला आमच्या उमेद अभियानाअंतर्गत गटाची स्थापना झाली। माझा विचार होता की काहीतरी नोकरी करायची, माझी आवड होती नोकरी करायची, परंतु माझ्या मिस्टरांनी मला समजवलं की आपण जर दोघांनी मिळून जर आपण बिझनेस केला तर आपण खूप चांगला व्यवसाय करू शकतो, असं त्यांनी मला समजवलं। माझी जिद्द होती की मी नोकरी करण्याची, परंतु त्यांनी चांगलं समजावल्यामुळे मग त्यांची साथ घेऊन मी ह्या व्यवसायाला सुरुवात केली। आणि जसं गटाची स्थापना झाली आमची 2020ला, तर त्यांनीच आम्हाला सुचवलं की जर आपण या गटांच्या महिलांना रोजगार दिला आणि आपलं जे प्रोडक्शन आहे त्यामध्ये त्यांचा सहभाग घेऊन आपलं प्रोडक्शन वाढवलं, आणि त्यांच्याच साथीने जे आता उमेद अभियानाचे ज्या एक्झिबिशन असतात, प्रदर्शन असतात, त्या प्रदर्शनांच्या मार्फत आपण सेलिंग करू शकतो। जसं पार्लर टू पार्लर व्हिजिट देऊन त्यांची ऑर्डर क्रिएट करणे, तसेच एक्झिबिशनमध्ये महिलांना नेऊन त्यांना आपल्या प्रोडक्शनचं सेलिंग करणे, ह्याचं काम आम्ही महिलांना दिलं। तसं आमच्याकडे आता 10 ते 15 महिला काम करतात। काही महिला मार्केटिंगमध्ये आहेत, 5 ते 6 महिला ज्या पार्लर टू पार्लर जाऊन ऑर्डर क्रिएट करतात। काही महिला आहेत 6 ते 7 महिला जे पॅकेजिंगचं काम, पानं आणणे, क्लिनिंग करणे, पॅकेजिंग करण्याचं काम करतात, आणि काही महिला ह्या एक्झिबिशनमध्ये असतात। तशा आम्ही ऑर्डरनुसार आम्ही कमी जास्त महिलांना काम देत असतो। वर्षाला किती लाखाचं सेलिंग होतं आणि किती खर्च काढून त्याच्यामध्ये? वर्षाला तसं एक्झिबिशनमध्ये सर्वात जास्त सेलिंग होते आमची, तर पूर्ण जर हे केलं तर 15 ते 16 लाख आमचं टर्नओव्हर असतं वर्षाचं। नमस्कार, माझं नाव खेमराज भुते आहे
आणि आम्ही इथं तुम्हाला जे सांगत आहोत आमच्या कंपनीविषयी सांगत आहोत, जे गृतिका ॲग्रोस्युटिकल म्हणून आमची एक कंपनी आहे. त्या कंपनी अंतर्गत आम्ही ते शेती निगडीत एक उद्योग तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कोरफडीची लागवड केलेली आहे. मूळतः हे कोरफडीची लागवड ही आम्ही 2017 पासून चालू केलेली आहे. 2017च्या अगोदर मी एक फार्मा कंपनीमध्ये कामाला होतो, सिप्ला फार्मास्युटिकल्स गोव्याला. पण मूळतः एक मानसिकता अशी होती की आपण नोकरी कुठपर्यंत करायची, ती मानसिकता आम्हाला खलत होती की बा नोकरी करून आपण जे एक आपल्याला एक नाव तयार करायचं आहे समाजामध्ये किंवा एक काम करायचं ते एक कुठंतरी खंत होती त्या गोष्टीची. आणि घरी पण शेती होती, त्याच्यामुळे आम्ही घराकडे येऊन म्हणजे गावाकडे येऊन आम्ही कोरफडीची लागवड केली. कोरफडीची लागवड याच्यासाठी केली की कोरफड हा सगळ्याच ठिकाणी म्हणजे सगळ्याच प्रॉडक्टमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे आम्हाला एक मार्केटचं माहीत होतं, त्याच्यामुळे आम्ही ते कोरफडची लागवड केली 2017मध्ये. मग 18मध्ये त्याची विक्री व्यवस्थापन आपण चालू केली. विक्री व्यवस्थापन चालू केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की एवढ्या कंपन्या खूप मोठ्या होत आहेत नुसतं कोरफडचा वापर करून, तर त्याच्यानंतर मग आपण का प्रोडक्ट तयार करायचं नाही, हे एक डोक्यामध्ये संकल्पना होती. तर आम्ही काही ट्रायल्स केले, ज्युसेस तयार केले, जेल तयार केले, त्याला मार्केटमध्ये टाकलं, रिस्पॉन्स चांगला आलं. त्याच्यानंतर माझी मिसेस होती, तिने पण एक गटाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं महिलांना जोडून त्याच्या माध्यमातून पण खूप चांगल्या पद्धतीनं सेल केलेलं आहे. मुंबईपर्यंत मुंबई, नाशिक, पुणे आणि आपला नागपूरपर्यंत त्यांच्या प्रदर्शनं होत असतात. लाखो लोकांपर्यंत आपलं हे प्रोडक्ट गेलेलं आहे आणि खूप चांगलं रिस्पॉन्स आलेला आहे. तर जेणेकरून याला वर्षाला तुम्ही जे कंपनी सुरू केली, तर सुरुवातीला तर आम्ही फक्त कल्टिवेशनलाच आपण एक माध्यम पकडलं होतं, कच्चा माल देणं आणि घेणं अशा पद्धतीने सरासरी 45,000 ते 50,000 एवढा खर्च यायचा कल्टिवेशनच्या माध्यमातून. आणि जे विक्री आपण केलेली आहे ते 1.5 ते 2 लाखापर्यंत विक्री केलेली आहे. त्याच पैशाचा उपयोग करून मग आपण छोटीशी एक प्रोसेसिंग युनिट तयार केलेली आहे. तर आपण आताच्या कंडिशनमध्ये 17 ते 18 लाख रुपये आम्ही प्रोसेसिंग युनिटला इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि आमचं जे वार्षिक टर्नओव्हर आहे अंदाजे ते 22 ते 23 लाखापर्यंत जातो. म्हणजे महिलांचं आणि आमचं म्हणजे बल्क सप्लाय वगैरे पकडून हे तेवढंच जातो, म्हणजे 22 ते 23 लाखापर्यंत जातो. आणि त्याच्यामधून खर्च आपण वजा केलं, समजा 12-13 लाख रुपये समजा आपण खर्च पकडलो, तर आपल्याला सरासरी वर्षाकाठी 10 ते 12 लाख रुपये आपल्या हातात मिळतात. ते पण कसं